नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे लाडके महागुरु पण आता सध्या तर त्यांना लोक म्हणतात लाल गंधर्व। खरंच खूप छान छान चित्रपट त्यांनी दिलेले आहेत। आतापर्यंत ते डायरेक्शन चांगलं करत होते, गाणं चांगलं म्हणत होते, डान्स चांगला करत होते आणि त्याचबरोबर ऍक्टिंग तर ते करतातच, त्यांचा मेन व्यवसाय आहे। आणि त्याचमुळे लहानपणीपासून आपण सगळ्या या कलाकारांचे फॅन होतो, त्यामध्ये सचिन पिळगावकर पण होते। पण आता सध्या मात्र ते खूप चर्चेमध्ये आहेत, कारण की त्यांनी आता त्यांच्या तोंडाचा पट्टा फारच वाजवायला चालू केलेला आहे। कारण सोशल मीडियामध्ये बोलताना जरासा विचार करून बोलणं गरजेचं असतंय, याचा त्यांना विसर पडलाय की काय, आणि म्हणूनच लोक त्यांना लाल गंधर्व म्हणतायत। बऱ्याच वेळा अनेक ऍक्टर काहीतरी मोठं बोलण्याच्या नादामध्ये, इंटरव्ह्यूच्या नादामध्ये काहीतरी बोलून जातात, त्यामुळे त्यांची चर्चा होते आणि चेष्टा सुद्धा। परवाच त्यांनी अमजद खानला मी डायलॉग कसा म्हणायचा ते शिकवलं, माझी पट्टी कशी वापरायची, म्हणजे मी गायक असल्यामुळं ते सगळी माहिती त्यांनी सांगितली। आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की लक्ष्मीकांत बेर्डेंना सुद्धा मी अवकातीत राहायचं असं सांगितलं होतं। ते बऱ्याच वेळा ॲडिशन्स घ्यायचे आणि तेव्हा मी सांगितलं, पण चांगला कलाकार होता असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर बनवा बनवी मधले सुद्धा अनेक डायलॉग्स मी स्वतः त्यांना सांगितलेत, मी लिहिलेत असं त्यांनी बोललेले आहेत। त्यामुळे खूप चर्चा आहे त्यांची सध्या। पण त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा अनोखी आहे, वेगळी आहे। चला तर मग जाणून घेऊया त्यांची लव्ह स्टोरी। काही वर्षांपूर्वी ही लव्ह स्टोरी मी स्वतः रेकॉर्ड केलेली आहे आणि तुम्हाला दाखवली आहे। पुन्हा एकदा त्यांच्या आठवणींना उजाळा देऊ आणि त्यांची ओव्हरऑल जी जीवन कहाणी आहे, त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचा चित्रपटामधला प्रवास कसा आहे, अभिनय प्रवास कसा झाला, ती सगळी माहिती आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला सुरुवात करूया। हे दोन हरहुन्नरी कलाकार ज्यांचं प्रेम जुळलं आणि लग्नापर्यंतचा हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत। त्यातील पहिलं नाव सचिन पिळगावकर आणि दुसरं नाव सुप्रिया पिळगावकर। या जोडीचं एक विशेष वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो आणि या दोघांमध्ये 10 वर्षांचं अंतर आहे। सचिन पिळगावकरचा जन्म 17 ऑगस्ट 1957 ला झाला, तर सुप्रिया यांचा जन्म 17 ऑगस्ट 1967 ला झाला। सचिन पिळगावकर यांना तर आपण सर्व ओळखतोच। हा एक अष्टपैलू अभिनेता आहे। लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रामध्ये आपली रुंजी दाखवायला सुरुवात केली। ते 4 वर्षाचे असल्यापासूनच अभिनय क्षेत्रामध्ये काम करत आहेत। सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर हे जानेमाने डिरेक्टर होते। त्यांची अशी इच्छा होती की सचिनने सुद्धा या अभिनय क्षेत्रामध्ये काम करावं, पण सचिन पिळगावकर यांच्या आईला असं वाटत नव्हतं। बऱ्याच प्रयत्नानंतर आणि वडिलांनी सांगितल्यानंतर आईने एकाच चित्रपटामध्ये काम करण्याची सचिनला परवानगी दिली आणि हा चित्रपट होता हा माझा मार्ग ऐकला। आणि या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर यांचं काम सर्वांनाच आवडलं आणि त्यानंतर असं शिक्कामोर्तब झालं की हा मुलगा चित्रपट क्षेत्रासाठी आणि या कला क्षेत्रासाठीच बनला आहे, आणि आईनं सुद्धा हे मान्य केलं। आणि पहिला चित्रपट, पहिला अनुभव आणि चित्रपटसृष्टीमधला सर्वात मोठा पुरस्कार सचिन पिळगावकर यांना मिळाला, तो म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार। तो मिळाला राधाकृष्णम सर्वपल्ली यांच्या हस्ते। दुसऱ्या बाजूला सुप्रिया सबनीस या सुद्धा अभिनय क्षेत्रामध्ये येण्यासाठी धडपड करत होत्या। अभिनय क्षेत्राचं बाळकडू त्यांना त्यांच्या घरामधूनच मिळत होतं। त्यांचे वडील वेगवेगळ्या आशयाची पुस्तकं, गोष्टी त्यांना वाचून दाखवत असत। सुप्रिया या लहानपणीपासूनच वेगवेगळ्या शालेय स्पर्धांमध्ये, त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेत असत आणि अशा पद्धतीनं त्या सुद्धा या अभिनय क्षेत्राकडे आकर्षित होत होत्या। सुप्रिया या अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असतानाच किलबिल या दूरदर्शनवरील मालिकेमध्ये त्या काम करत होत्या। सचिन पिळगावकर यांच्या आईनं सुप्रियाला पाहिलं आणि पाहता क्षणी त्यांना त्या आवडल्या। आणि याच काळामध्ये सचिन पिळगावकर सुद्धा त्यांच्या नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या शोधात होते। मित्रांनो, म्हणतात ना, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात। म्हणूनच या दोन व्यक्ती एकाच क्षेत्रामध्ये एकाच पद्धतीचं काम करत होते। सचिन पिळगावकर यांच्या आईनं सचिन यांना सुचवलं, नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटासाठी एक सुंदर मुलगी मी हेरून ठेवली आहे आणि लग्नासाठी सुद्धा तिचा विचार करतोस का बघ। त्या होत्या सुप्रिया। आईनं सांगितल्याप्रमाणे सचिन यांनी सुद्धा ही गोष्ट मनावर घेतली आणि त्यांना भेटण्यासाठी ते शिवाजी मंदिरला गेले आणि तिथंच त्यांची एकमेकांबरोबर ओळख झाली। प्रेमाचा हा योगायोग काय आहे बघा।
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया सर्वप्रथम भेटले ते पण एका नाटकाच्या थिएटरमध्ये आणि तेव्हाच त्यांचं प्रेम चालू झालं. त्यांनी एकमेकांना बघितलं आणि त्यांच्या मनामध्ये ती गिटार वाजली. त्यानंतर पुन्हा सचिन पिळगावकर यांनी सुप्रियाला त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं. ती तारीख होती 23 ऑक्टोबर. ऑफिसमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर सचिन पिळगावकर यांनी नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटासाठी काम करतीस का म्हणून विचारलं, पण सुप्रिया यांनी लगेच त्याला होकार दिला नाही. त्यांनी सांगितलं की घरी जाऊन मी चर्चा करते आणि मगच या चित्रपटासाठी मी साईन करते. आणि तसंच झालं. घरातून होकार मिळाल्यानंतर नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाचं शूटिंग चालू झालं. शूटिंग दरम्यान त्यांची जवळीक वाढली, त्यांचं बोलणं वाढलं. सचिन यांच्या मनामध्ये लग्नाचा विचार चालूच होता. आईनं सुचवल्याप्रमाणे ते सुप्रिया पिळगावकर यांच्याकडे पाहत होते. पण विचारायचं कसं हा मनामध्ये प्रश्न होता. आणि मी विचारलंच आणि ही मुलगी पिक्चरमध्ये सोडून निघून गेली तर, तिला वाईट वाटलं तर, या प्रश्नांचं काहूर त्यांच्या मनामध्ये होतं. म्हणूनच त्यांनी हा प्रसंग पुढे ढकलला. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. चित्रपट खूप सुंदर झाला, प्रेक्षकांना आवडतही होता आणि ही जोडी सुद्धा हिट ठरत होती. सचिन पिळगावकर यांनी धाडस केलं आणि सुप्रियाला लग्नासाठी मागणी घातली. पण लग्नासाठी विचारल्यानंतर सुप्रिया या आश्चर्यचकित झाल्या. काय, तुमचं लग्न झालं नाही? म्हणजे इतके दिवस सुप्रियाला असं वाटत होतं की सचिन यांचं लग्न झालेलं आहे आणि ते मॅरिड आहेत. पण सचिन पिळगावकर यांनी सांगितलं की नाही, मी सिंगल आहे, माझ्याशी लग्न करशील? पण सुप्रिया यांनी पिळगावकर होण्याआधी थोडा वेळ घेतला, विचार केला आणि त्यानंतर मग सचिन यांना परत एकदा त्यांनी होकार दिला. आणि शेवटी नवरी मिळाली नवऱ्याला आणि 21 डिसेंबर 1985ला त्यांचं लग्न झालं. पण यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे मित्रांनो. काही जण असं सांगतात सचिन यांनी लग्नाच्या आदल्या दिवशी एक बॅचलर पार्टी अरेंज केली होती आणि त्यामुळेच स्वतःच्या लग्नामध्ये सुद्धा सचिन पिळगावकर उशिरा आले होते. त्यांचा हा संसाराचा गाडा अशा प्रकारे सुरळीत चालू झाला. इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर सचिन आणि सुप्रिया हे दोघं एकत्रपणे सुखाचा संसार करत आहेत. त्यानंतर त्यांना एक कन्यारत्न सुद्धा झालं. तिचं नाव श्रिया असं आहे. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया यांची जोडी जशी पर्सनल आयुष्यामध्ये हिट आहे तशीच चित्रपटांमध्ये सुद्धा हिट ठरली आहे. या जोडीने अनेक चित्रपट यशस्वी करून दाखवले आहेत. त्यामधीलच महत्त्वाचे चित्रपट माझा पती करोडपती, अशी ही बनवा बनवी, आयत्या घरात गरोबा आणि आम्ही सातपुते या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे.